नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एनजे अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आपण तलाठी भरतीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अशा प्रश्नपत्रिका पाहत आहोत। आजची आपली प्रश्नपत्रिका क्रमांक 11 आहे। याच्यामध्ये आपण TCS ने जी माढा भरती घेतली होती, या माढा भरतीमध्ये विचारलेले प्रश्न जशाच्या तसे घेतलेले आहेत। आता हे प्रश्न आपण का घेतलेले आहेत, कारण तुम्हाला माहिती आहे तलाठी भरती एकतर TCS घेणार आहे किंवा IBPS घेणार आहे। ओके, मग याच्यावरून तुम्हाला काय होईल, त्यांचा पॅटर्न कसा आहे, कशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात, किंवा याच्यापैकी बरेच प्रश्न परीक्षेमध्ये काय होऊ शकतात, जसे तसे रिपीट पण होऊ शकतात। ओके, मग आजचा आपला पहिला प्रश्न आहे, पहा, खालीलपैकी कोणत्या काळाला मराठी भाषा आणि साहित्याचा सुवर्णकाळ मानला जातो? काय विचारलं या ठिकाणी आपल्याला, की खालीलपैकी कोणत्या काळाला मराठी भाषा आणि साहित्याचा सुवर्णकाळ मानला जातो असं आपल्याला विचारलेलं आहे। ऑप्शन काय आहेत पहा, सातवाहन काळ, यादव काळ, वाकाटक काळ आणि राष्ट्रकूट काळ। तर यापैकी यादव काळाला मराठी भाषा आणि साहित्याचा सुवर्णकाळ मानला जातो। आता का सुवर्णकाळ मानला जात असेल, तर हा जो यादव कालखंड होता, या यादव कालखंडामध्ये काय झालं होतं, मराठी भाषेमध्ये अनेक नवीन नवीन ग्रंथरचना निर्माण करण्यात आल्या होत्या। ओके, म्हणजे फार थोर लेखक आणि त्यांच्या रचना या काय झाल्या होत्या, या यादव कालखंडामध्ये झाल्या होत्या। मग यादव कालखंड किती होता पहा, इसवी सन 850 ते काय होता पहा, इसवी सन 850 ते 1334। ओके, हा काय होता, यादव कालखंड होता। ओके, मग या ठिकाणी पहा काही लेखक आणि त्यांची साहित्यकृती या ठिकाणी आपण पाहूया। पहा कोणत्या काळातील, यादव कालखंडामधील पहा कवी मुकुंदराज होते, तुम्ही नाव ऐकलं असेल सगळ्यांनी। मग मुकुंदराज यांनी कोणता ग्रंथ लिहिला होता, विवेकसिंधू आणि परमामृत। दोन्ही परीक्षा दृष्टीने काय खूप महत्त्वाचे आहेत, याच्यावरती प्रश्न येण्याची काय खूप दाट शक्यता आहे। ओके, त्याच्यानंतर तुम्हाला माहित असेल आपले संत ज्ञानेश्वरांच्या पुस्तकावरती तर खूप वेळेस परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे। आणि विशेषतः IBPS आणि TCS पॅटर्न मध्ये काय होतं पहा, बऱ्याच वेळेस हे जे प्राचीन ग्रंथ आहेत, जे प्राचीन काव्य आहेत, यांच्यावरती जास्त प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेले आहेत। ओके, मग संत ज्ञानेश्वरांचं साहित्य काय पहा, ज्ञानेश्वरी आहे, तिलाच आपण भावार्थ दीपिका पण म्हणतो, अमृतानुभव आहे आणि चांगदेव पासष्टी आहे। ही सर्व साहित्य कोणाची आहेत, तर ती संत ज्ञानेश्वरांची आहेत। संत नामदेवांची कोणती आहेत पहा, नामदेव गाथा, हे साहित्य कोणाचं आहे, संत नामदेवांचं आहे। त्याचबरोबर माहिमभट यांचं साहित्य कोणतं आहे पहा, लीला चरित्र आणि श्री गोविंद प्रभू चरित्र। ओके, हे सगळे साहित्य तुम्हाला काय करायचे, परीक्षा दृष्टीने महत्त्वाचे आहेत, तोंडपाठ करून ठेवायचे आहेत। ओके, पुढचा प्रश्न आहे आपला 2 नंबरचा। आता हा प्रश्न पहा, मी मुद्दाम घेतलाय, प्रश्न तुम्हाला इंग्लिश मधून वाटेल अशा प्रकारचे बरेच प्रश्न TCS ने विचारलेले आहेत। TCS ने ज्या परीक्षा घेतल्या त्याच्यामध्ये बऱ्याच प्रकारचे प्रश्न अशा प्रकारे विचारलेले आहेत। म्हणजे प्रश्न जर इंग्लिश भाषेमधून असले तरी हे प्रश्न कशाचे आहेत मित्रांनो, GK चे प्रश्न आहेत। म्हणजे प्रश्न जर इंग्लिश मधून असला तरी प्रश्न कशाचे आहेत, GK चे आहेत। आता या ठिकाणी पहा आपल्याला काय विचारलं यांनी, तर जे केसरी वृत्तपत्र आहे पहा, या ठिकाणी पहा केसरी वृत्तपत्राचे संस्थापक कोण आहे असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे। ओके, प्रश्न वाचायची गरज नाही, तुम्हाला माहिती आहे केसरी वृत्तपत्राचे संस्थापक कोण होते, तर बाल गंगाधर टिळक, त्यांनाच आपण काय म्हणतो, लोकमान्य टिळक यांनी काय केली होती, केसरी वृत्तपत्राची स्थापना केली होती। ओके, मग तुम्हाला लक्षात ठेवायचे, प्रश्न जरी तुम्हाला इंग्लिश मधून असला तरी प्रश्न कशाचा आहे, हा GK चा आहे। आणि जे प्रश्न इंग्लिश मधून आलेले आहेत ना GK चे, ते प्रश्न काय अतिशय इम्पॉर्टंट आहेत, परंतु तुलनेने काय खूप सोपे प्रश्न आहेत। ओके, म्हणजे तुम्ही फक्त न घाबरता जर तुम्ही प्रश्न व्यवस्थित वाचला, प्रश्नामध्ये विचारलंय काय हे जर समजून घेतलं ना मित्रांनो, तर तुमचा अशा प्रश्नावरचा मार्क जाणार नाही। ओके, बऱ्याच प्रकारचे प्रश्न आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेतलेले आहेत। आता या ठिकाणी पहा केसरी वृत्तपत्राबद्दल आपण थोडी अधिक माहिती पाहूया। पहा याची स्थापना कधी झाली होती, 1881 ला झाली होती। पहा तारीख लक्षात नाही ठेवली तरी चालेल, परंतु 1881 तुम्हाला लक्षात ठेवायचंय। संस्थापक कोण होते, हा तर प्रश्न होता आपल्याला, संस्थापक कोण होते, लोकमान्य टिळक संस्थापक होते। परंतु या ठिकाणी तुम्हाला माहित असेल लोकमान्य टिळकांनी 1881 ला अजून एक वृत्तपत्र सुरू केलं होतं, त्याचं नाव होतं मराठा। आता हे का सांगतोय मी पहा, तर या ठिकाणी असा प्रश्न आला होता आपल्याला की हे जे मराठा वृत्तपत्र आहे हे कोणत्या भाषेतील वृत्तपत्र आहे असा प्रश्न आला होता। मग याची लँग्वेज कोणती होती किंवा याची भाषा कोणती होती, तर इंग्लिश किंवा इंग्रजी ही काय होती, मराठा या वृत्तपत्राची भाषा होती। मग तुम्हाला या ठिकाणी अजून लक्षात ठेवायचंय की केसरीची भाषा कोणती होती, तर केसरी हे मराठीतून होतं आणि मराठा हे वृत्तपत्र मात्र काय होतं, इंग्रजीमधून होतं। दोघांचे संस्थापक कोण होते, लोकमान्य टिळक होते। दोघांची स्थापना 1881 ला झाली, परंतु या ठिकाणी यांच्यामध्ये अजून एक फरक आहे, तर जे केसरी आहे
केसरीचे संपादक, काय संपादक विचारले पहा, केसरीचे संपादक कोण होते? गोपाळ गणेश आगरकर हे काय होते? केसरीचे पहिले संपादक होते. त्यानंतर त्यांनी काय केलं पहा, 1887 ला राजीनामा दिला. म्हणजे 1881 पासून 1887 परत काय होते? ते केसरीचे संपादक होते. आणि मराठाचे संपादक कोण होते असं जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर काय येईल? लोकमान्य टिळक हेच काय होते? संस्थापक पण होते आणि संपादक पण होते. मग हा दोन्हीतला फरक तुम्हाला लक्षात ठेवायचा पहा. केसरी वृत्तपत्र आणि मराठा वृत्तपत्र दोन्हीची सुरुवात कधी झाली? 1881 झाली. संस्थापक कोण आहे? लोकमान्य टिळक आहे. फक्त यांच्यामध्ये काय आहेत? दोन फरक आहेत. दोन फरक कोणते आहेत? वृत्तपत्राच्या भाषेवरती फरक आहे. केसरीची भाषा काय होती? मराठी होती. आणि मराठा वृत्तपत्राची भाषा काय होती मित्रांनो? इंग्रजी होती. ओके. त्याचबरोबर पहिले संपादक, काय पहिले संपादक लक्षात ठेवा. मराठा वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण होते? लोकमान्य टिळक होते. आणि केसरीचे पहिले संपादक कोण होते? तर ते होते गोपाळ गणेश आगरकर. ओके. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. प्रश्न क्रमांक 3 आहे पहा. काय विचारलं या ठिकाणी पहा आपल्याला. उचेरिया बॅकट्रॉक्टी हे डॅश डॅश साठी कारणीभूत ठरतात. मग उचेरिया बॅकट्रॉक्टी हे कशासाठी कारणीभूत ठरतात? तर हे हत्ती रोगासाठी कारणीभूत ठरतात. त्यालाच काय म्हटलं जातं? फिलेरियासिस. ओके, लक्षात ठेवायचं आहे. आता या ठिकाणी याच्यावरती प्रश्न कुठं विचारला जातो पहा, की हत्ती रोग दिन कधी साजरा करण्यात येतो किंवा कधी पाळला जातो याच्यावरती प्रश्न विचारला जातो. मग लक्षात ठेवा 5 ऑगस्ट हा काय हत्ती रोग दिन आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये हत्तीरोग संशोधन केंद्र कोठे आहे असा सुद्धा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारला जातो. मग महाराष्ट्रामधील पहा वर्धा या ठिकाणी काय हत्तीरोग संशोधन केंद्र आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय स्तरावरती केंद्रीय हत्तीरोग नियंत्रण कार्यक्रम पहा, केंद्रीय हत्तीरोग नियंत्रण कार्यक्रम कधी सुरुवात झाला हा सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो. मग लक्षात ठेवायचे हा कार्यक्रम कधी सुरू झाला होता? 1955 पासून सुरू झाला होता. ओके, ही सगळी माहिती हत्तीरोगावरची तुम्हाला काय करायची लक्षात ठेवायची. पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 4 आहे. काय विचारलं या ठिकाणी पहा, खालीलपैकी कोणत्या मराठी संतांनी भावार्थ दीपिका लिहिली? आता हा जो प्रश्न आहे याच्या अगोदर सुद्धा आपण एका व्हिडिओमध्ये घेतला होता. शेवटचा 20 नंबरचा प्रश्न होता, परंतु याचं उत्तर मी काय केलं होतं तुम्हाला कमेंटमध्ये सांगायला सांगितलं होतं. परंतु त्याच्यावर तोच प्रश्न आपण काय केलाय पुन्हा घेतलेला आहे. का घेतलाय की ज्या विद्यार्थ्यांनी उत्तर दिलं त्यांच्यासाठी तर खरंच मनापासून धन्यवाद की तुम्ही चांगल्या प्रकारे उत्तर दिलं. तुम्ही अभ्यास चांगला आहोत, परंतु काही विद्यार्थ्यांना उत्तर येत नव्हतं तर त्यासाठी आपण प्रश्न पुन्हा घेतलाय. मग भावार्थ दीपिका हा ग्रंथ कुणाचा आहे? संत ज्ञानेश्वरांचा आहे. भावार्थ दीपिकाला दुसरं नाव काय मित्रांनो तर ज्ञानेश्वरी आहे. ओके, मग आता या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे एक तर ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी किंवा भावार्थ दीपिका कधी लिहिला हा प्रश्न येऊ शकतो. तर इसवी सन 1290 साली लिहिला. कुठे लिहिला हाही प्रश्न येऊ शकतो. तर नेवासे या ठिकाणी लिहिला. पहा आता नेवासे कोणत्या नदीच्या किनारी आहे हाही प्रश्न विचारला जातो. तर प्रवरा नदीच्या तीरावरती. ओके, त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला ज्ञानेश्वरांचं अजून काही साहित्य आहे ते लक्षात ठेवायचं. मी वरती पण सांगितलं होतं अमृतानुभव आणि चांगदेव 65. त्याचबरोबर ज्ञानेश्वरीमध्ये एकूण किती अध्याय आहेत याच्यावरती सुद्धा प्रश्न आलेला आहे. मग ज्ञानेश्वरीमध्ये एकूण किती अध्याय आहेत मित्रांनो तर एकूण 18 अध्याय आहेत. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाण्या अगोदर मित्रांनो छोटीशी परंतु एक महत्त्वपूर्ण सूचना आहे. आपण काय केलेलं आहे तलाठी भरतीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे. आपल्या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला एकूण 10 टेस्ट देण्यात येतील. आणि आपल्या टेस्टचं वैशिष्ट्य म्हणजे ही काय असणार आहे तुम्हाला पूर्णपणे IBPS आणि TCS पॅटर्नवर आधारित आपली टेस्ट सिरीज असणार आहे. त्याचबरोबर या टेस्ट सिरीजमध्ये तुमचा संपूर्ण अभ्यासक्रम कव्हर केलेला असेल. त्यासोबत तुम्हाला तिची आन्सर की सुद्धा देण्यात येईल. आणि या 10 टेस्टवरती तुम्हाला फ्रीमध्ये तलाठी भरतीचे 2011 पासून ते 2019 पर्यंत जेवढे पेपर झाले होते ना ते सर्व पेपर किंवा त्या सर्व प्रश्नपत्रिका काय होतील तुम्हाला उत्तर की सहित म्हणजे आन्सर की सहित तुम्हाला अवेलेबल करून दिल्या जातील. ओके, मग आपल्या टेस्ट सिरीजची किंमत किती आहे 150 रुपये आहे. परंतु जर तुम्ही आज टेस्ट सिरीज घेतली तर ती तुम्हाला फक्त 99 रुपयाला पडेल. आता हे 99 रुपयाचं पेमेंट कुठं करायचं आहे गुगल पेला करायचं आहे किंवा फोनपेला करायचं आहे. आपला व्हॉट्सअप नंबर आहे 9689141630 याच्यावरती तुम्हाला काय करायचं आहे 99 रुपये पे करायचे आहेत. आणि याच नंबरवरती तुम्हाला स्क्रीनशॉट शेअर करायचा आहे मित्रांनो व्हॉट्सॲपला. ओके, तुम्ही जे पेमेंट केलं याचा स्क्रीनशॉट शेअर करायचा आहे. तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर तुम्हाला टेस्ट सिरीज दिल्या जातील. आपल्या टेस्ट सिरीज काय असणार आहे तर PDF फॉर्मॅटमध्ये असणार आहे. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. काय विचारलं या ठिकाणी पहा प्रश्न क्रमांक 5 आहे. पहा सभापतीच्या पदभाराची
वैशिष्ट्ये आणि भारतीय राज्यघटनेतील त्यांची भूमिका डॅडच्या राज्यघटनेतून घेण्यात आली आहे. आता काय विचारलं आपल्याला या ठिकाणी, जे आपलं सभापती पद आहे याचं वैशिष्ट्ये आणि त्यांची भूमिका कोणत्या देशाच्या राज्यघटनेमधून घेण्यात आलेली आहे असा आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. मग हे कोणत्या देशातून ऑप्शन काय आहेत, USA, जर्मनी आहे, आयर्लंड आहे आणि ब्रिटन आहे. तर ब्रिटन हे काय आपलं योग्य उत्तर आहे. ओके. मग आता या ठिकाणी तुम्हाला काय करायचं मित्रांनो, आपल्या राज्यघटनेमध्ये कोणत्या देशाकडून कोणती व्यवस्था घेतलेली आहे किंवा कोणत्या देशाच्या राज्यघटनेमधून काय घेतलेलं आहे हे तुम्हाला तोंडपाठ करून टाकायचंय. का तोंडपाठ करायचंय, तर हे परीक्षेच्या दृष्टीने काय अतिशय इम्पॉर्टंट असणार आहे. तुमचा कोणताही पेपर असो, अगदी MPSC सुद्धा याच्यावरती तुम्हाला परीक्षेमध्ये वारंवार प्रश्न विचारते. ओके. मग या ठिकाणी पहा, आपण अमेरिका देशाकडून काय घेतलं होतं पहा, मूलभूत हक्क घेतले होते. खूप महत्वाचं आहे. मूलभूत हक्क, उपराष्ट्रपती पद, महाभियोग आणि न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य आणि प्रस्ताविका. आता याच्यामध्ये तुम्हाला दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. एक तर मूलभूत हक्क लक्षात ठेवायचा आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य. काय, या दोन गोष्टी याच्यावरती तुम्हाला प्रश्न येण्याचे काय 90% तुम्हाला प्रश्न याच्यावरतीच विचारला जाईल. ओके. त्याच्यामुळे या दोन गोष्टी तर तुम्हाला तोंडपाठच करून ठेवायच्यात. त्याच्यासोबत तुम्हाला महाभियोग पण करायचं आणि उपराष्ट्रपती पद सुद्धा काय करायचं आहे, ध्यानात ठेवायचं आहे. ओके. ब्रिटनकडून म्हणजेच इंग्लंडकडून काय घेतलं होतं आपण पहा, संसदीय शासन व्यवस्था आणि द्विगृही संसद, त्याचबरोबर कायदा करण्याची पद्धत, सभापती पद व त्यांची वैशिष्ट्ये. ओके. म्हणजे जी संसदीय शासन व्यवस्था आहे किंवा आपण ज्याला द्विगृही संसद म्हणतो, वरिष्ठ सभागृह आणि कनिष्ठ सभागृह, त्यालाच आपण काय म्हणतो राज्यसभा आणि लोकसभा, ही पद्धत आपण कोणाकडून घेतलेली आहे, ब्रिटनकडून घेतलेली आहे. ओके. जर्मनीकडून काय घेतलेलं आहे ते पण खूप लक्षात ठेवायचं की जर्मनीकडून आपण काय घेतलेलं आहे, आणीबाणीमध्ये काय आणीबाणी लागू झाल्यास काय मूलभूत हक्काला स्थगिती देऊ शकतो. हे आपण काय केलेलं जर्मनीकडून घेतलंय. आता फक्त मूलभूत हक्क कोणाकडून घेतले असा प्रश्न आला तर याचं उत्तर काय येईल, अमेरिकेकडून किंवा USA कडून घेतले आहेत. ओके. त्याचबरोबर आयर्लंडकडून आपण काय घेतलेलं आहे हे सुद्धा परीक्षेमध्ये वारंवार विचारलं जातं. तर मार्गदर्शक तत्व आणि राष्ट्रपतींची निवडणूक पद्धत यापैकी तुम्हाला काय करायचं आहे, मार्गदर्शक तत्व काय खूप महत्त्वपूर्ण आहेत. खूप वेळेस प्रश्न आलेला आहे की भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्व हे कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आलेले आहेत. मग ते कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेण्यात आले आहेत, तर आयर्लंडच्या राज्यघटनेकडून. त्याचबरोबर कॅनडाकडून आपण काय घेतलं होतं, शेषाधिकार केंद्राकडे ही जी पद्धत आहे ही आपण कॅनडाकडून घेतली होती. आणि राज्यपाल पद हे सुद्धा कोणाकडून घेतलं होतं, आपण कॅनडाच्या राज्यघटनेमधून घेतलं होतं. ऑस्ट्रेलियाकडून काय घेतलेलं आहे याच्यावरती सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे. पहा, संवर्त सूची ऑस्ट्रेलियाकडून घेतली आहे आणि संयुक्त बैठकीचं तत्व सुद्धा आपण काय केलेलं आहे, ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेमधून घेतलेला आहे. ओके. हा सगळा चार्ट आहे मित्रांनो, तुम्हाला तोंडपाठ करून ठेवायचा आहे. ओके. फ्रान्सकडून काय घेतलं होतं पहा, स्वातंत्र्य, समता, बंधुता, हे जे आपले प्रस्ताविकेमधले जे आदर्श आहेत ना, हे आपण फ्रान्सकडून घेतले होते. रशियाकडून काय घेतले पहा, मूलभूत कर्तव्य. मूलभूत कर्तव्य लक्षात ठेवायचे तुम्हाला. काय मूलभूत कर्तव्य खूप महत्वाचं आहे, याच्यावरती प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे. ओके. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 6 आहे. काय विचारलंय, विधानसभेचे कामकाज डॅश डॅश मार्गदर्शनाखाली चालते. म्हणजे या ठिकाणी आपल्याला विचारलंय की विधानसभेचे कामकाज कोणाच्या मार्गदर्शनाखाली चालते. मग कोणाच्या मार्गदर्शनाखाली चालते विधानसभेचं कामकाज, तर ते सभापतीच्या मार्गदर्शनाखाली चालते. ओके. मग आता या ठिकाणी तुम्हाला सभापती पदाबद्दल काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. एक तर सभापती पदाची पात्रता काय आहे, तर पात्रता एवढीच आहे की तो विधानसभेचा सदस्य असावा. निवड कोणत्या पद्धतीने होते सभापतीची, तर साध्या बहुमताने होते. म्हणजे जेवढे विधानसभेचे सदस्य आहेत ते आपल्यापैकी एकाची निवड काय करतात, विधानसभेचा सभापती म्हणून करतात. त्यांचा कार्यकाल किती असतो, तर विधानसभेच्या कालावधी इतकाच असतो. म्हणजे किती वर्षाचा असतो, तर 5 वर्षाचा असतो. राजीनामा कोणाकडे देतात, तर उपाध्यक्षांना राजीनामा देतात. ओके. लक्षात ठेवायचंय, विधानसभेचे सभापती काय करतात किंवा अध्यक्ष काय करतात, कोणाकडे राजीनामा देतात, तर ते उपाध्यक्षाकडे राजीनामा देतात. ओके. आता या ठिकाणी पहा, मी या ठिकाणी सभापतीला म्हटलंय, परंतु सभापती हे काय असतात पहा, विधान परिषदेचे असतात. लक्षात ठेवायचं, विधान परिषदेचे काय असतात, सभापती असतात. या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार मित्रांनो, अध्यक्ष हे आपलं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. कारण विधानसभेचे कोण असतात, अध्यक्ष असतात. ओके. म्हणजे पद जरी सारखं असलं, जबाबदाऱ्या जरी सारख्या असल्या, कर्तव्य जरी सारखे असले, तरी नावामध्ये थोडा फरक आहे. शक्यतो तर एकाच वेळेस दोन्ही ऑप्शन राहत नाहीत, परंतु या ठिकाणी आहेत म्हणून आपलं उत्तर गडबडीत चुकू शकतं. ओके. पुढचा प्रश्न आहे आपला 7 नंबरचा. काय विचारले पहा या ठिकाणी,
महाराष्ट्रात 2020-21 साठी प्राधान्य क्षेत्रासाठी वार्षिक पत योजनेत कृषी आणि संलग्न व्यवहार क्षेत्राचा वाटा डॅश टक्के आहे. आता हे काही प्रश्न असे असतात की जे तुम्हाला तोंडपाठच करायचे असतात. ओके, मग याच्यासाठी तुम्हाला महाराष्ट्राची जो 2020-21 ची आर्थिक पाहणी आहे, आर्थिक पाहणी अहवाल आहे, हा व्यवस्थित अभ्यासावा लागणार आहे. ओके, मग यासाठी पहा, प्राधान्य क्षेत्रासाठी वार्षिक पत किती ठेवलेली आहे आपली कृषी आणि संलग्न व्यवहार क्षेत्रासाठी, तर ती आहे 19.7%. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 8 आहे, पुरामुळे दरवर्षी भरणारे नवे जलोढ खालीलपैकी कोणते आहेत. आता काय सांगितलंय, पुरामुळे दरवर्षी भरणारे नवे जलोढ खालीलपैकी कोणते आहेत असं आपल्याला विचारलेलं आहे. जर तुम्ही ऑप्शन पाहिले तर तुम्ही उत्तरापर्यंत नक्की पोहोचताय. पहा काय ऑप्शन काय दिलेले होते, पाहता आपल्याला खादर दिलतं, कंकर दिलतं, थांबर दिलतं आणि बांगर दिलतं. मग यापैकी काय पहा, या चारीपैकी एकच संकल्पना आहे. पहा काय ना, कंकर संकल्पना नाही, थांबर नाही आणि बांगर नाही. मग यापैकी एकच संकल्पना आहे, ती म्हणजे काय आहे, खादर आहे. मग खादर हेच आपलं काय असणार मित्रांनो, उत्तर असणार आहे. आता बाकीच्या संकल्पना काय आहेत पहा, हे लक्षात ठेवायचे तुम्हाला. भाबर आहे, तराई आहे, खादर आहे, ओके, आणि भांगर आहे. पण इथं काय केलं होतं, आपल्याला ऑप्शन वेगळ्या पद्धतीने दिले होते. मग या ठिकाणी पहा, भाबर काय आहे, याच्यावरती खूप वेळेस प्रश्न विचारला जातो. तर भाबर काय पहा, शिवालिक पर्वताच्या पायथ्याशी आढळणारा काय गाळ होय, किंवा दगड, भरडा दगड यांची युक्त स्वरूपाचा काय गाळ आहे. म्हणजे हा मातीचा गाळ नाही तर कशाचा गाळ आहे, जाडा भरडा दगड गोटे युक्त गाळ आहे. म्हणजे हा भाग काय पहा, शेत जमिनीसाठी उपयुक्त नाही. कोणता, भाबर हा भाग. आणि याच्यामध्ये काय होतं पहा, नद्या लुप्त होतात. कोणत्या भागात नद्या लुप्त होतात असा प्रश्न विचारला जातो. तर त्या भाबरच्या भागामध्ये काय होतात, नद्या लुप्त होतात. भाबरचा भाग कुठे आहे असाही प्रश्न विचारला जातो. तर मग तो कुठे पहा, शिवालिक पर्वताच्या पायथ्याशी आहे. ओके, त्याच्यानंतर पहा, तराई क्षेत्रावरती आपल्याला प्रश्न विचारला जातो. पहा आता भाबरच्या दक्षिणेकडे पहा, जो दलदलीचा व चिकणमाती स्वरूपातील जो भाग आहे त्याला काय म्हटलं जातं, तराई म्हटलं जातं. आता तराई प्रदेश पहा, या ठिकाणी पहा, ह्या ज्या नद्या लुप्त झाल्या होत्या, कुठं, भाबर भागामध्ये ज्या नद्या लुप्त झाल्या होत्या, ह्या नद्या कुठं दिसतात, पुन्हा तराईच्या भागामध्ये दिसतात. मग त्या नद्याच्या पाण्यामुळे हा भाग काय झालेला आहे, दलदलीचा आणि चिकनयुक्त स्वरूपाचा झालेला आहे. ही जमीन काय शेतीसाठी उपयुक्त आहे. ओके, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर अजून दोन संकल्पना तुम्हाला लक्षात ठेवायच्यात, ती म्हणजे भांगर आणि खादर. ओके, आता भांगर म्हणजे काय पहा, भांगर हा प्रदेश काय पहा, दोन नद्यांच्या दरम्यान जमा होणाऱ्या जुन्या गाळापासूनचा प्रदेश आहे. पहा कोणता प्रदेश, भांगर म्हणजे काय, जुन्या गाळापासून तयार होणारा प्रदेश. आणि खादर म्हणजे काय पहा, तर नवीन पुरामुळे, म्हणजे नदीच्या जे नवीन पूर आहे त्याच्यामुळे काय, नव्या गाळाचा संच आहे. लक्षात ठेवायचे, दोन्ही संकल्पना महत्वाच्या आहेत. खादर म्हटलं की काय, नवीन गाळ, आणि भांगर म्हटलं म्हणजे काय, जुना गाळ. आता नवीन गाळ म्हणजे काय पहा, दरवर्षी येणारा गाळ. मग हेच आपल्याला प्रश्नामध्ये वर विचारलं होतं. ओके, लक्षात ठेवायचंय, वरच्या दोन्ही संकल्पना एक तर लक्षात ठेवायच्यात, आणि त्याच्यानंतर ह्या भांगर आणि खादर ह्या दोन संकल्पना तुम्हाला जास्त लक्षात ठेवायच्यात. सोपं आहे पहा, भांगर म्हणजे काय, भंगार. आपण म्हणत नाही का भंगार भंगार भंगार. मग भंगारात कोणत्या वस्तू असतात, तर जुन्या वस्तू असतात. ओके, मग जुना गाळा असा प्रश्न आला की लगेच लिहून टाकायचं भांगर, नवीन गाळा असं विचारलं असेल तर लगेच लिहून टाकायचं खादर. ओके, प्रश्न क्रमांक 9 आहे. पहा काय विचारलं या ठिकाणी, महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषदांची एकूण संख्या किती. खूप सोपा प्रश्न आहे. काय विचारलंय, महाराष्ट्रामध्ये एकूण किती झेडपी आहेत असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. मग एकूण किती जिल्हा परिषद आहेत महाराष्ट्रामध्ये, एकूण 34 जिल्हा परिषद आहेत. ओके, आता या ठिकाणी तुम्हाला प्रश्न पडला असेल, महाराष्ट्रामध्ये काय आहेत, एकूण जिल्हे 36 आहेत, परंतु जिल्हा परिषदा काय आहेत 34च का, तर मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या दोन जिल्ह्यासाठी काय जिल्हा परिषद अस्तित्वात नाही. मग तुम्हाला कोणत्या जिल्ह्यात जिल्हा परिषद अस्तित्वात आहे हे लक्षात ठेवायचं नाही, तर कोणत्या जिल्ह्यासाठी जिल्हा परिषद नाही या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. मग कोणते ते दोन जिल्हे आहेत, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर. ओके, आता या ठिकाणी पहा, महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायती किती आहेत असा प्रश्न येऊ शकतो. तर 27,832 ग्रामपंचायती सध्या महाराष्ट्रामध्ये आहेत. पंचायत समित्या किती आहेत, 351 पंचायत समित्या आहेत. जिल्हा परिषदा पाहिल्या आपण. नगरपंचायती किती आहेत, 128 आहेत. आणि नगर परिषदा किती आहेत मित्रांनो, 241 आहेत. ओके, आता या ठिकाणी पहा, जे 2020-21 चे आर्थिक पाहणी अहवाल आहे त्याच्यानुसार महानगरपालिका किती आहेत, 21 आहेत. परंतु सध्या 28वी महानगरपालिका म्हणून इचलकरंजी या शहरास मान्यता देण्यात आलेली आहे. लक्षात ठेवा, 28वी महानगरपालिका इचलकरंजी. ओके, याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो.
पुढचा प्रश्न आहे आपला 10 नंबरचा. पहा या ठिकाणी पुन्हा आपल्याला काय प्रश्न इंग्लिशमधून विचारलाय, परंतु हे जीकेचे प्रश्न आहेत. असे जवळपास 7-8 प्रश्न होते की जे इंग्लिशमधून विचारलेत परंतु प्रश्न जीकेचे आहेत. ओके, आता या ठिकाणी आपल्याला काय सांगितलं होतं, खालीलपैकी कोणतं ऍसिड म्हणजे काय, आम्लाचं वैशिष्ट्य नाही. इथं नॉट विचारलेले पहा, आम्लाचं वैशिष्ट्य नाही असं आपल्याला विचारलं होतं. मग या सगळ्यापैकी पहा पर्याय क्रमांक 2चं काय, हे ऍसिडचं म्हणजे आम्लाचं वैशिष्ट्य नाही. का नाही त्यांनी काय सांगितलं होतं, दे चेंज रेड लिटमस टू ब्ल्यू, म्हणजे काय सांगितलं होतं, लाल लिटमस काय होतो, निळा होतो असं सांगितलं होतं कुठं, आम्लामध्ये. परंतु हे काय उलट आहे, आम्लात काय होतो, निळा लिटमस लाल होतो. ओके, मग याचं उत्तर कोणतं आहे आपलं, 2 नंबरचं आपलं उत्तर होतं. ओके, या ठिकाणी पहा आम्लाचं वैशिष्ट्य काय आहे हे मी तुम्हाला एकदा सांगतो. पहा पहिला ऑप्शन आपल्याला काय दिलं होतं त्यांनी, पहा आम्ल हे आम्लारीमध्ये मिसळल्यास ते कमी आम्लयुक्त बनतात, हे काय होतं बरोबर वैशिष्ट्य आहे. त्याच्यानंतर दुसरं काय दिलं होतं पहा आपल्याला, म्हणजे दुसरं वैशिष्ट्य काय पहा, आम्ली द्रावणात काय होतो, निळा लिटमस लाल होतो. काय, निळा लिटमस लाल होतो. परंतु आपल्याला प्रश्नामध्ये त्यांनी काय केलं, उलट दिलं, लाल लिटमस निळा लिहितो असं प्रश्नामध्ये दिलं, म्हणून आपलं ते ऑप्शन चुकलं होतं. परंतु लक्षात ठेवायचं तुम्हाला, आम्लामध्ये काय होतं, निळा लिटमस काय होतो, लाल होतो. त्याचबरोबर तिसरं काय वैशिष्ट्य, ते धातूंना गंजवतात किंवा गंज येतो, धातूंना काय होतं, आम्लामुळे गंज येतो. ओके, आणि चौथं काय होतं, आम्लाची चव काय असते, आंबट असते. याच्यावरती प्रश्न जास्त आलेले आहेत की आम्लाची चव कशी असते, तर ती कशी असते, आंबट असते. ओके, पुढचा प्रश्न आहे 11 नंबरचा. काय विचारलं या ठिकाणी पहा, या ठिकाणी आपल्याला असं विचारलं होतं की खालीलपैकी कोणता सार्वजनिक उद्योग हा महारत्न दर्जा प्राप्त आहे. काय विचारलं होतं, खालीलपैकी कोणती सार्वजनिक कंपनी महारत्न दर्जा प्राप्त आहे. मग याच्यापैकी पहा भारत हेवी इलेक्ट्रॉनिकल्स लिमिटेड ही जी कंपनी आहे, या कंपनीस काय महारत्न दर्जा प्राप्त आहे. सध्या महारत्न दर्जा प्राप्त कंपन्या किती आहेत मित्रांनो, तर 12 कंपन्या आहेत की ज्यांना महारत्न दर्जा प्राप्त आहे. मग ती 12वी कंपनी कोणती होती पहा, ग्रामीण विद्युतीकरण कॉर्पोरेशन ही काय 12वी कंपनी आहे. लक्षात ठेवा, ग्रामीण विद्युतीकरण कॉर्पोरेशन. त्याचबरोबर या कंपनीची स्थापना कधी झाली होती हे पण लक्षात ठेवायचं, 1969 ला स्थापना झाली होती. पुढचा प्रश्न काय, प्रश्न क्रमांक 12 आहे. पहा पुन्हा इंग्लिश मधला प्रश्न आहे परंतु विचारलेला जीकेचा प्रश्न आहे. काय विचारलं आपल्याला या ठिकाणी पहा, भगोजी नाईक काय विचारलंय, 1857च्या उठावामध्ये भाग घेणारे भगोजी नाईक हे महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणचे होते असं आपल्याला विचारलेलं आहे. मग महाराष्ट्रातील ते कोणत्या ठिकाणचे होते किंवा कोणत्या जिल्ह्यातील होते, तर ते अहमदनगर जिल्ह्यामधील होते. म्हणजे भगोजी नाईक यांनी 1857च्या उठावामध्ये कुठे उठाव केला होता, तर तो अहमदनगर जिल्ह्यामध्ये केला होता. ओके, आता भगोजी नाईक यांच्याबद्दल थोडी मी ॲडिशनल माहिती घेतली. पहा काय केलेलं आहे, पहा त्यांचा उठाव कसा होता. तर भगोजी नाईक हे काय होते, अहमदनगरच्या पोलीस दलात कार्यरत होते. नंतर त्यांनी काय केलं, राजीनामा देऊन काय केलं पहा, क्रांतिकारकांना सहाय्य करतो म्हणून ब्रिटिशांनी त्यांना काय केलं पहा, 1 वर्षाची शिक्षा दिली आणि नोकरीतून सुद्धा बडतर्फ केलं. म्हणून त्यांनी काय केलं, पुन्हा 1857च्या उठावामध्ये सक्रिय सहभाग घेत झालेल्या चकमकीत भगोजींनी इंग्रज अधिकारी हेनरी यास काय केलं होतं, ठार मारलं होतं. आणि भगोजी नाईक यांना इंग्रजांकडून 1859 मध्ये काय करण्यात आलं, मारण्यामध्ये आलं. ओके, हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. प्रश्न सोपे आहेत परंतु काय केलं त्यांनी इंग्लिशमधून प्रश्न विचारलेले आहेत. पुन्हा या ठिकाणी आपल्याला काय विचारले पहा, मी काय सांगितलं होतं, प्राचीन इतिहासावरती आपल्याला जास्त प्रश्न विचारले जातात IBPS आणि TCS मध्ये. ओके, मग इथं पुन्हा विचारलं होतं पहा, महानुभाव पंथ आणि वारकरी चळवळ किंवा वारकरी मुवमेंट कोणत्या कालामध्ये झाली किंवा कोणत्या पिरियडमध्ये झाली. आपण पहिल्याच प्रश्नामध्ये काय पाहिलं होतं, यादवांच्या कालखंडामध्ये. ओके, म्हणजे यादव पिरियड हा काय असणार आहे, याचं उत्तर असणार आहे. मग यादव कालखंडामध्ये काय झालं होतं, मराठी भाषेतील वाङ्मयाचा खूप मोठ्या प्रमाणात प्रसार झाला होता. म्हणजेच यादव कालखंडाला मराठी भाषे आणि साहित्याचा काय सुवर्णकाळ मानला जातो. हा आपण पहिल्या प्रश्नामध्येच याच्याबद्दल डिटेल्स माहिती पाहिली होती. त्याच्यामुळे याच्यावरती जास्त माहिती पाहण्याची काही गरज नाही. पुढचा 14 नंबरचा प्रश्न काय होता पहा, यामध्ये विचारलं होतं की रवींद्रनाथ टागोर यांनी आपल्या नाईटहुड म्हणजेच सर या पदवीचा त्याग कोणत्या घटनेचा निषेध म्हणून केला असा आपल्याला प्रश्न विचारला होता. मग त्यांनी रवींद्रनाथ टागोरांनी कोणत्या घटनेचा निषेध म्हणून आपली सर या पदवीचा त्याग केला होता, तर जालियनवाला बाग हत्याकांड. ओके, याचा निषेध म्हणून त्यांनी काय केलं होतं, सर या पदवीचा त्याग केला होता. मग जालियनवाला बाग हत्याकांड कधी घडलं होतं, परीक्षेमध्ये तारीख विचारलेली आहे 13 एप्रिल. ओके, 13 एप्रिल 1919 ला घडलं होतं. लक्षात ठेवा, तारीख खूप महत्वाची आहे. त्याचबरोबर पहा 13 एप्रिल 1919
रौलट कायदा कधी झाला होता? 1919ला झाला होता. रौलट कायद्यालाच काय म्हटलं जात होतं मित्रांनो? काळा कायदा म्हटलं जात होतं. काळा कायदा. काळा कायद्यावरती खूप वेळेस प्रश्न आलेला आहे परीक्षेमध्ये, खूप महत्वाचा आहे या ठिकाणी. ओके. सायमन कमिशन भारतामध्ये कधी आलं होतं? 1927ला. बंगालची फाळणी कधी झाली होती? 16 ऑक्टोबर 1905 साली. ओके. कुणी केली होती? लॉर्ड कर्झनने केली होती. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16 आहे, सॉरी प्रश्न क्रमांक 15 आहे. काय विचारलं या ठिकाणी पहा. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रामध्ये काय विचारलंय? ट्रायबल पॉप्युलेशन म्हणजे अनुसूचित जमातीची लोकसंख्या किती होती असं आपल्याला विचारलेलं आहे. किती पर्सेंट होती म्हणजे किती टक्के महाराष्ट्रामध्ये 2011च्या जनगणनेनुसार अनुसूचित जमातीची लोकसंख्या किती टक्के होती असं आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. मग याचं योग्य उत्तर किती आहे मित्रांनो? तर 9.35%. ओके. हे काय योग्य उत्तर आहे. ओके. मग 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या किती होती? एकूण लोकसंख्या होती 11.24 कोटी. स्त्री पुरुष प्रमाण किती होतं पहा? 929 होतं. म्हणजे 1000 पुरुषामागे 929 स्त्रिया होत्या. महाराष्ट्रातील लोकसंख्येची घनता किती होती? खूप महत्वाचं आहे. घनतेवरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेले आहेत. किती होती? 365 होती. साक्षरता दर किती होता महाराष्ट्राचा? 83.34%. 2011 मध्ये म्हणजे 2001च्या तुलनेमध्ये 2011 मध्ये लोकसंख्येमध्ये वाढ किती टक्के झाली होती? तर 15.19% वाढ झाली होती. अनुसूचित जमातीची लोकसंख्या किती टक्के होते पहा? 9.35%. आणि अनुसूचित जातीची लोकसंख्या किती होती? 11.8%. ओके. ह्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राचे, तुम्हाला मी मुळात काय सांगतो पहा, जी 2011ची जी जनगणना आहे ना, ही 2011ची जनगणना तुम्हाला सगळ्यांना तोंडपाठ करून ठेवायची आहे. याच्यावरती तुमचा कुठलाही पेपर असू, कमीत कमी 2 प्रश्न तुम्हाला या जनगणनेवरती विचारले जाणार आहेत. तलाठी असो, ग्रामसेवक असो, आरोग्य सेवक असो, इतर जिल्हा परिषद भरती असो, पोलीस भरती असो किंवा MPSCचा पेपर असो, पण 2011च्या जनगणनेवरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत. ओके. पुढचा प्रश्न काय पहा विचारलेला पहा. खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम राकस तलावामधून होतो असं आपल्याला या ठिकाणी विचारलं होतं. ऑप्शन काय दिले ते पहा. बियास, सतलज, ब्रह्मपुत्रा, पिंधार. ओके. मग यापैकी पहा सतलज जी नदी आहे, या सतलज नदीचा उगम काय होतो? राकस तलावामधून होतो. ओके. किंवा राकस तलावाजवळ होतो. मग तुम्हाला काय करायचंय, काही नद्या आहेत यांचे उगम पाठ करायचे. लांबी जरी पाठ केली नाही तरी काही फरक पडत नाही, लांबीवरती जास्त प्रश्न विचारले जात नाहीत. मग या ठिकाणी पहा बियास नदीचा उगम कुठं होतो? बियास कुंड या ठिकाणी होतो. सतलज नदीचा उगम कुठं होतो? राकस तलावाजवळ होतो. सुवर्णरेखा नदीचा उगम कुठं होतो पहा? छोटा नागपूर पठारावरती. ब्रह्मपुत्रा नदीचा उगम मानस सरोवराजवळ. ओके. सिंधू नदीचा सुद्धा काय होतो? मानस सरोवराजवळ. ह्या दोन्ही नद्यांच्या उगमावरती लक्षात ठेवायचं, याच्यावरती प्रश्न विचारला जातो. कावेरी नदीचा उगम कुठं होतं? ब्रह्मगिरी पर्वतावरती. आणि गंगा नदीचा उगम कुठं होतं? गंगोत्री या ठिकाणी. ओके. आता एक फरक लक्षात ठेवायचा आहे. ब्रह्मपुत्रा आणि सिंधू या दोन्ही नद्यांचा उगम कुठं होतो? तिबेटमध्ये होतो. आणि गंगा नदीचा उगम मात्र काय होतं? भारतामधील उत्तराखंड राज्यामधील गंगोत्री या ठिकाणी होतो. आणि गंगा नदीची जी लांबी आहे 2525 किलोमीटर, याच्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न आलेला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला गंगा नदीची लांबी मात्र काय करायची? लक्षात ठेवायची. कारण गंगा ही काय आहे? महाराष्ट्रामधील भारतामधील काय सर्वात लांब नदी आहे. हा प्रश्न आहे आपला 17 नंबरचा. काय विचारलं होतं या ठिकाणी की खालीलपैकी कोणतं साहित्य छत्रपती संभाजी महाराजांचं आहे असं आपल्याला या ठिकाणी विचारलं होतं. मग तुम्हाला माहिती आहे छत्रपती संभाजी महाराजांचं साहित्य कोणतं आहे? तर बुद्धभूषण हा ग्रंथ काय केला होता? छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिला होता. आता जे बाकीचे ऑप्शन आहेत हे आपण पाहूया. शिवभारत कुणी लिहिलं होतं? कवी परमानंद यांनी लिहिलं होतं. भावार्थ रामायण कुणी? संत एकनाथ. पहिल्या प्रश्नामध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं. भावार्थ दीपिका कोणाचा आहे? संत ज्ञानेश्वरांचा आहे. म्हणजे पहा मी पुन्हा तुम्हाला सांगतोय की जे प्राचीन साहित्य आहे किंवा मध्ययुगीन काळातील जे साहित्य आहे याच्यावरती परीक्षेमध्ये खूप वेळेस प्रश्न विचारलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला हे सगळं तोंडपाठ करून ठेवायचं. ओके. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18 आहे. या ठिकाणी काय विचारलं होतं आपल्याला की महाराष्ट्रातील विधानसभेचे किंवा विधानमंडळाचे वर्षामधून किती अधिवेशने होतात असं विचारलं होतं. मग एकूण किती अधिवेशने होतात? कमीत कमी एकूण 3 अधिवेशने होतात. मग हे 3 अधिवेशनं कोणते असतात पहा, याच्यावरती सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. अर्थसंकल्पीय अधिवेशन असतं पहा मार्च एप्रिल मे महिन्यामध्ये. कुठं असतं? मुंबईला असतं. पावसाळी अधिवेशन कुठं असतं पहा? ऑगस्ट सप्टेंबरला मुंबई. आणि हिवाळी अधिवेशन नोव्हेंबर डिसेंबरमध्ये असतं. परंतु हिवाळी अधिवेशन हे काय असतं? नागपूर या ठिकाणी असतं. ओके. पुढचा प्रश्न आहे आपला 19 नंबरचा.
या ठिकाणी काय विचारलं होतं पहा आपल्याला, पंडित जवाहरलाल नेहरू, काय पंडित जवाहरलाल नेहरू यांनी उद्दिष्टांचा ठराव कधी मांडला असं विचारलेलं आहे. मग ऑप्शन काय दिले होते पहा, 1941, 1944, 1947 आणि 1946. मग कधी मांडला होता, 1946 ला उद्दिष्टांचा ठराव मांडला होता. आता या ठिकाणी पहा, उद्दिष्टांचा ठराव मांडल्याची तारीख खूप महत्वपूर्ण आहे. कधी मांडला होता, 13 डिसेंबर 1946 ला मांडला होता. लक्षात ठेवायचंय, पाठ करून ठेवायची ही तारीख. ओके, कोणी मांडला उद्दिष्टांचा ठराव, कोणी मांडला असं जर प्रश्न आला तर डोळे झाकून उत्तर लिहायचं. पंडित जवाहरलाल नेहरूंनी मांडला होता. आणि उद्दिष्टाच्या ठरावाला मंजुरी कधी मिळाली, तर 22 जानेवारी 1947 ला उद्दिष्टांचा ठराव राज्यघटना समितीने, संविधान सभेने काय केलं होता, मान्य केलं होतं. आणि याची वैशिष्ट्य काय पहा, तर आपली घटना समितीची प्रस्ताविका आहे ना, ही घटना समितीची प्रस्ताविका या उद्दिष्टांच्या ठरावानुसार आहे. ओके, पुढचा आणि आपला शेवटचा प्रश्न आहे, 20 नंबरचा प्रश्न आहे. या ठिकाणी काय विचारलंय पहा, महाराष्ट्र राज्यात एकूण किती जिल्हे आहेत, महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्हे आहेत हा प्रश्न विचारलेला आहे. या प्रश्नाचं उत्तर काय करायचं मित्रांनो, तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. ओके मित्रांनो, भेटूया आपल्या उद्याच्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांचा रजा घेतो. जय महाराष्ट्र, जय हिंद.